to the government using which it provides various kinds of services to the taxpayers. Sorry. काय सांगितले त्यांनी? टॅक्सेस आर द बेसिक सोर्स ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट युझिंग विच इट प्रोव्हाइड्स व्हेरियस काइंड्स ऑफ सर्व्हिसेस टू द टॅक्स पेअर. सगळ्यांना माहित असेल टॅक्स म्हणजे काय. सगळेजण टॅक्स वेगवेगळ्या वस्तू वगैरे खरेदी करताना भरत असतात. वेगवेगळ्या गोष्टींवरती वेगवेगळा टॅक्स लागलेला असतो. सगळ्यांना दैनंदिन व्यवहारातलाच हा टॅक्स आहे. सगळेजण हा कुठे ना कुठेतरी हा टॅक्स भरत असतात. मग त्याचे टाईप सांगितल्यात 2 टॅक्सचे. कुठले सांगितल्यात? डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. तर त्याच्यात आपण डिटेल पाहिजे आहेत. डायरेक्ट टॅक्स कोणते किंवा डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, त्यानंतर त्याचे फायदे तोटे, त्यानंतर इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले टॅक्स येतात इनडायरेक्ट टॅक्स मध्ये, मग त्याचे फायदे वगैरे तोटे सगळे आपण आता पुढे पाहायचं आहे. ठीक आहे. 1 मिनिट होल्ड करा. तर आता आपण पाहिजे डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. तर पहिल्यांदा डायरेक्ट टॅक्स बघा. डायरेक्ट टॅक्स मध्ये काय सांगितले? इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, वेल्थ टॅक्स आर दी मेजर डायरेक्ट टॅक्स. काय सांगितलं? डायरेक्ट टॅक्स मध्ये कुठले कुठले टॅक्स येतात? इन्कम टॅक्स येतो, जो कॉर्पोरेशन टॅक्स असतो तो एक येतो, आणि जो वेल्थवर टॅक्स लावलेला जातो हा सुद्धा या डायरेक्ट टॅक्स मध्येच येतो. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट रेव्हेन्यू इज अबाउट 56% ऑफ टोटल टॅक्स रेव्हेन्यू. किती पर्सेंट सांगितलंय? 56%. त्यानंतर डायरेक्ट टॅक्सेस आर पेड डायरेक्टली टू द गव्हर्नमेंट बाय द पर्सन लायबल टू पे टॅक्स. काय सांगितलंय? डायरेक्ट पे केला जातो, म्हणूनच त्याला नाव काय आहे? डायरेक्ट टॅक्स. म्हणजे हा जो टॅक्स आहे तो डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे केला जातो पर्सन कडून. जो पर्सन लायबल आहे टू पे टॅक्स त्याच्याकडून गव्हर्नमेंटला डायरेक्ट तो टॅक्स पे केला जातो. मग त्याच्यामध्ये आपण पाहिले इन्कम, कॉर्पोरेशन आणि वेल्थ टॅक्स. आता पहा, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय सांगितले? कुठले कुठले आहेत? सेंट्रल सेल्स आहेत, सेंट्रल सेल टॅक्स आहेत, सेंट्रल एक्साइज, सर्व्हिस टॅक्स अँड कस्टम लॉज आर दी मेजर इनडायरेक्ट टॅक्स. तुम्हाला MCQ मध्ये किंवा ऍटलिस्ट एका वाक्यातली उत्तर असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारू शकतात डायरेक्ट टॅक्स कोणते आणि इनडायरेक्ट टॅक्स कोणते. तर ते लक्षात ठेवा. इनडायरेक्ट मध्ये कोणते येतात? सेंट्रल सेल टॅक्स, सेंट्रल एक्साइज टॅक्स, service tax and custom laws are the major indirect taxes. Beside these, there are some other indirect taxes like octroi, entry tax, luxury tax, etc. Central government revenue is about 44% of total revenue टॅक्स. किती सांगितलं इनडायरेक्ट टॅक्सचा? 44%. आणि डायरेक्ट टॅक्सला किती सांगितलेला? 56%. हे कशाला सांगितलेलं? डायरेक्ट टॅक्सला. आणि 44% काय आहे? इनडायरेक्ट टॅक्सला आहे. इनडायरेक्ट टॅक्स आर paid to government by one person, but he recovers the same from another person. Thus, the person who actually bears the tax burden pays it indirectly to government through some other person. आपण डायरेक्ट टॅक्स मध्ये काय पाहिलेलं? तर जो डायरेक्ट टॅक्स असतो तो काय करतो? आपण गव्हर्नमेंटला डायरेक्टली पे करत असतो. पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये तसं आहे का? नाही. तो आपण इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत असतो थ्रू अदर पर्सन. समजलं? डायरेक्ट टॅक्स मध्ये डायरेक्टली पे केलं जातं, आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय होतं? आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत नाही, तर तो आपण इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत असतो. त्यानंतर डायरेक्ट टॅक्स मध्ये काय सांगितलं बघा. डायरेक्ट टॅक्स तुम्हाला हे का सांगते असं कंपॅरिझन मध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं पडेल म्हणून हे कंपॅरिझन मध्ये सांगत आहे. Direct taxes are those which the taxpayer pays directly from his income or a wealth or a state, etc. Broadly speaking, direct taxes are those which are paid after the income reaches hands of taxpayer. काय सांगितलंय? डायरेक्ट टॅक्स कधी असतो किंवा कधी ब्रॉड सेन्सनं जर पाहायचं झालं तर तो कधी पे केला जातो?
तर इन्कम जो आहे तो त्या व्यक्तीच्या हातात आल्यानंतर टॅक्स पेयर जो आहे त्याच्या हातामध्ये जेव्हा इन्कम येतो त्यानंतर जो टॅक्स पे करतात त्याला ब्रॉड सेन्स मध्ये काय म्हणायचं, डायरेक्ट टॅक्स म्हणायचं. इम्पॉर्टंट डायरेक्ट टॅक्सेस आर इन्कम टॅक्स, त्यानंतर गिफ्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स एक्सेट्रा. आता इनडायरेक्ट टॅक्स मध्ये बघा, इनडायरेक्ट टॅक्सेस आर दोज विच द टॅक्स पेयर पेज इनडायरेक्टली, that is while purchasing goods and commodities and paying for services. जेव्हा आपण गुड्स कमोडिटीज परचेस करत असतो, एखादी सर्व्हिस साठी आपण पे करत असतो, तेव्हा कुठला टॅक्स लागतो, तिथं इनडायरेक्ट टॅक्स लागला जातो. इनडायरेक्ट टॅक्सेस आर पेड बिफोर द गुड्स सर्व्हिसेस रीच द टॅक्स पेयर. बघा, आपल्याकडे ती गोष्ट येण्याआधी आपण त्याला पैसे देत असतो, म्हणजे एखादी गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतो किंवा एखाद्या कमोडिटीज घेतो तेव्हा आपण त्याला आधी पैसे पे करत असतो, म्हणजे त्याला आधी पण तो टॅक्स देत असतो, त्यानंतरच त्या गोष्टी आपल्याकडं येत असतात. इम्पॉर्टंट इनडायरेक्ट टॅक्सेस आर सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन मॅन्युफॅक्चर, देन कस्टम ड्युटी ऑन इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट, सेल टॅक्स, ऑक्टरी, एंट्री टॅक्स, सर्व्हिसेस टॅक्स एक्सेट्रा. हे काय झाले, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स. ही स्लाइड डबल झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला समजलं का डायरेक्ट टॅक्स मध्ये काय येतं आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय येतं? येस मॅम. कोणते कोणते येतात टॅक्स डायरेक्ट टॅक्स मध्ये? इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स कॉर्पोरेशन आणि टॅक्स आणि वेल्थ वेल्थ टॅक्स. ओके, डायरेक्ट टॅक्स पे कधी केला जातो? जेव्हा लोकांच्या हातामध्ये इन्कम येतो इन्कम तेव्हा. आल्यावर. आणि इनडायरेक्ट टॅक्स पहिलं गुड्स आणि Goods आणि सर्व्हिसेस मिळण्याच्या services. पहिलं. तुम्हाला जीएसटी माहितीये का? येस मॅम. गुड्स Yes, अँड ma'am. सर्व्हिसेस टॅक्स. तो कसला टॅक्स आहे? इनडायरेक्ट. गुड. इनडायरेक्ट टॅक्स. मग सगळेच टॅक्स पे करतात ना? तुम्ही करता का टॅक्स पे? हो. समजलं सगळ्यांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? Yes, ma'am. डायरेक्ट काय टॅक्स असतो? डायरेक्ट टॅक्स आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत असतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅक्स आहेत, जसं की इन्कम टॅक्स आहे किंवा गिफ्ट टॅक्स आहे. आता इन्कम टॅक्स मध्ये त्याचे ठराविक लेवल ठरवून दिलेली असतात, लिमिट ठरवून दिलेले असतात की एवढ्या एवढ्या पुढच्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. मग त्याच्या थ्रू तो कट केला जातो, इन्कम टॅक्स घेतला जातो. वेल्थ टॅक्स आहे, हे कुठले झाले? डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स कधी भरतात लोक? जेव्हा त्यांच्या हातामध्ये पैसे येतात, जेव्हा त्यांचं इन्कम त्यांच्या हँडमध्ये येतं तेव्हा तो टॅक्स पे केला जातो. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय सांगितलंय, कुठले कुठले टॅक्स येतात सांगितलेत, आणि तो केव्हा पे केला जातो? ज्या म्हणजे गुड्स सर्व्हिसेस आपल्या हातात यायच्या आधी तो आपण पे करत असतो, आणि तो आपण इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करत असतो. कुठल्या तरी एका पर्सनच्या थ्रू किंवा अदर गोष्टींच्या थ्रू तो आपण गव्हर्नमेंटला पे करत असतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले सांगितल्यात? गुड्स आणि कमोडिटीजवर टॅक्स लागलेला जातो तो आहे, टॅक्स सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर सर्व्हिस टॅक्स आहे, त्यानंतर एंट्री टॅक्स आहे. समजलं? सेंट्रल एक्साइज ड्युटी असते त्याच्यावरती जो टॅक्स असतो तो टॅक्स आहे. हे झाले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल. समजलं? आता पुढे पाहिजेत, हे ऍडव्हान्टेजेस आहेत डायरेक्ट टॅक्सचे. पण हे ऍडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्सची तुम्ही माहिती काढायची आहे. आपण अजून पुढे पाहूया. या 2 स्लाइड आहेत, पण याची माहिती तुम्ही काढायची आहे. आता आपण पाहिजे डिसएडव्हान्टेजेस आपण पाहिजेत. बघा, इनडायरेक्ट टॅक्सेस आर प्रोग्रेसिव्ह ॲज दे डिपेंड ऑन पेइंग कॅपॅसिटी. रिच पर्सन इज टॅक्सेड मोर कम्पेअर टू पुअर पर्सन. काय सांगितलंय डायरेक्ट टॅक्स मध्ये? इथं एक लॉस आहे की जे रिच पर्सन आहे त्यांना मोर टॅक्स पे केला जातो ॲज कम्पेअर टू पुअर पर्सन, म्हणून हे काय आहे? एक डिसएडव्हान्टेज आहे. डायरेक्ट टॅक्सेस डू नॉट अफेक्ट प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जो काही डायरेक्ट टॅक्स आहे तो गुड्स अँड सर्व्हिसेसला अफेक्ट करत नाही. हाय इन्कम टॅक्स रेट्स इन्क्रीजेस टॅक्स एव्हेजन अँड हॅवला ट्रान्झॅक्शन. टॅक्स एव्हेजन म्हणजे काय? जी कर चूक वगैरे असते ती कशी असते? हाय असते. कशामध्ये? आपल्या डायरेक्ट टॅक्स मध्ये. इन्कम टॅक्स मध्ये कशी असते? ती जास्त असते. टॅक्स एव्हेजन कसं असतं? जास्त असतं. मग हा एक काय झाला? डिसएडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट टॅक्स. त्यानंतर डायरेक्ट टॅक्स डू नॉट हॅव सच अ इफेक्ट. डायरेक्ट टॅक्स आर नॉट इन्फ्लेशनरी. हे काय झाले आपले डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. पुढे
Indirect taxes increases the prices of products and hence are often perceived as a inflationary. Then काय सांगितलं, हे काय इन्क्रीज करते, जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्या काय करते, प्राइसेस असतात त्या इन्क्रीज केल्या जातात, म्हणून हे काय आहे, एक डिसएडव्हान्टेज आहे. हायर कस्टम ड्युटी अँड एक्साइज ड्युटी इन्क्रीजेस कॉस्ट ऑफ मॉडर्न मशिनरी अँड टेक्नॉलॉजी. जो काही कस्टम ड्युटीवर एक्साइज ड्युटीवर असतो त्याच्यामुळे काय होतं, कशाच्या कॉस्ट वाढतात, ज्या काही मशिनरीज आहेत, ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा कसा रेट किंवा त्याच्या प्राइस आहेत किंवा त्याच्यावरती जो रेट असतो तो काय होतो, इन्क्रीज होतो. त्यामुळे ह्याचं काय आहे, हे डिसएडव्हान्टेजेस आहे. हाय कस्टम और एक्साइज ड्युटी इन्क्रीजेस स्मगलिंग, हवला ट्रेड अँड म्युफा गँग्स विच इज हार्मफुल इन मेनी वेज. सिमिलरली हाय एक्साइज ड्युटी इव्हॅजन, ह्यामध्ये काय होतं, कर चुकवेगिरी सुद्धा होते. जे स्मगलिंग असतं, घोटाळे वगैरे वेगळे होतात, ते सुद्धा ह्याच्यामध्ये हाय असतात, जास्त प्रमाणात होतात. टॅक्सेस ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्रीजेस इट्स प्राइसेस विच रिड्यूस डिमांड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. लेझर डिमांड मीन्स लोअर ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. ह्या टॅक्समुळे काय होतंय, आपल्या काय होतात, प्राइसेस वाढतात. मग जेव्हा आपण पाहिले एखाद्या गोष्टीच्या किंवा प्रोडक्टच्या किंवा सर्व्हिसेसच्या प्राइस वाढतात तेव्हा डिमांड काय होत असतं, आपलं कमी. डिमांड कमी झाली इंडस्ट्रीमध्ये, तर तिथं काय असतं, त्याची ग्रोथ कशी असती, लोअर असणार आहे, कारण तिथं ग्रोथच होणार नाही ना, डिमांड नाहीये एखाद्या गोष्टीला, मग तिथं प्रोडक्शन करून उपयोग काय आहे, मग त्याची ग्रोथ काय होतीये, लो होतीये. हे काय झालं, आपलं डिसएडव्हान्टेज आहे. Indirect tax do not depend on paying capacity since the indirect tax is uniform. Tax payable on commodity is same whether it is purchased by poor man or a rich person. Hence, the indirect taxes are termed as a regressive. देन आता आपण पाहिजे, हे झाले तुमचे टॅक्सेसचं टाईप झाले, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. त्याचे ऍडव्हान्टेजेस तुम्ही काढायचे आहेत, डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला सांगितले. काय करायचं, काय एखाद्याने मला सांगा डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, किंवा कधी पे केला जातो किंवा कोणा थ्रू आपण पे करतो, आणि त्याचे टाईप सांगा. सांगा. डायरेक्ट टॅक्स मध्ये जेव्हा लोकांच्या हातामध्ये त्यांचा इन्कम येतो तेव्हा तो पे केला जातो, आणि त्याच्यामध्ये टाइप्स आहेत, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स आणि वेल्थ टॅक्स. याच्या मार्फत आपण तो देतो गव्हर्नमेंटला. आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जेव्हा आपण एखादी गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करत असतो, घेत असतो, तेव्हा तो इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला तो टॅक्स दिला जातो. त्याच्यामध्ये सेंट्रल सेल टॅक्स, सेंट्रल एक्साइज टॅक्स आणि सर्व्हिस टॅक्स, कस्टम्स लॉ ते त्याच्यामध्ये येतात. अजून कोण सांगते, मुलांमध्ये कोण सांगते का? हॅलो, मी विचारेन त्यांनी सांगा मग. मंगेश 079, मंगेश 079, रोहित 004. लेफ्ट झाले, त्यांचं नाव घेतलं की ते मगाचे. हॅलो मॅम. सांगा, नवनाथ सांगा. हॅलो मॅम, मी आता जॉईन झालो मॅम. हा, येतोय आवाज, सांगा. आता जॉईन झाले. हा, हॅलो. हा सांगा ना. हॅलो, हॅलो, हॅलो मॅम. हा सांगा ना, येतोय तुमचा आवाज. मॅम, क्वेश्चन ऐकलं नाही, आता जस्ट जॉईन झाले मॅम. ओके, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, मग तुम्हाला नाही समजणार ना, आता तुम्ही आत्ताच आलाय तर. हा मॅम, थोडं लेट झालं जॉईन व्हाय. बरं ठीक आहे, असू द्या. कोणाकडून तरी समजून घ्या, का सांगू तुम्हाला डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय. बरं ठीक आहे, थोडक्यात सांगते. डायरेक्ट टॅक्स कधी पे करत असतो आपण, जो की डायरेक्टली पे केला जातो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणत असतो. डायरेक्ट टॅक्स केव्हा पे केला जातो, जेव्हा जो टॅक्स पेयर आहे किंवा जो टॅक्स पे करणारा आहे, टॅक्स देणार आहे, जेव्हा त्याच्या हातामध्ये त्याचा इन्कम येत असतो तेव्हा त्यानंतर जो पे केला जातो त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल म्हणजे त्याचे टाईप आहेत. इन्कम टॅक्स आहे,
कॉर्पोरेशन टॅक्स आहे, हे कशाचे टाइप्स आहेत? डायरेक्ट टॅक्सचे. आणि इनडायरेक्ट टॅक्स कधी म्हणायचं? जेव्हा तो आपण गव्हर्नमेंटला इनडायरेक्टली पे केला जातो, एखाद्या दुसऱ्या गोष्टीच्या साह्यानं, दुसऱ्या व्यक्तीच्या साह्यानं तो आपण पे करतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? इनडायरेक्ट टॅक्स म्हणला जातो. ठीक आहे, समजलं? मग त्याच्यामध्ये टाईप वेगवेगळे आहेत, ते तुम्ही पाहून घ्या कुठले आहे. जेव्हा आपण जीएसटीचं एक एक्झाम्पल आहे, गुड सर्व्हिसेस जेव्हा आपण घेत असतो तेव्हा आपण जो टॅक्स पे करत असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? इनडायरेक्ट टॅक्स म्हणायचं. जो कस्टम अँड सर्व्हिस ड्युटीवर लावला जातो तो कुठला आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. ठीक आहे, अजून कोण सांगते? शिवप्रसाद. 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 Hello. Can you tell me about direct tax and indirect tax? Hello. वैष्णवी काळे. येस मॅम. सांगते का? मॅम डिरेक्ट टॅक्स मध्ये त्या गोष्टींचा टॅक्स असतो की इन्कम टॅक्स, वेल्थ वगैरे, इस्टेट. टॅक्स कधी पे केला जातो सांगा? जेव्हा आपल्या हातामध्ये इन्कम येते तेव्हा. ठीक आहे, डायरेक्ट टॅक्स गव्हर्नमेंटला आपण डायरेक्टली पे करतो हो ना, आणि त्याचे टाइप्स कुठले हो. कुठले? इन्कम, वेल्थ या स्वरूपामध्ये आपण त्यांना पे करतो. कुठला? इन्कम, गिफ्टचे एक्सपेंडिचर वगैरे, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स. ठीक आहे, पण पुढे पाहिजे. एक मिनिट. हा, पुढे पाहिजे टॅक्सेस ऑफ ऍग्रिकल्चरल, टॅक्सेशन ऑफ ऍग्रिकल्चरल इन्कम. बघा, टॅक्स ऑन ऍग्रिकल्चर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स कुठल्या सांगितलं बघा? आर्टिकल 246 अलॉंग विथ क्लॉज 82 ऑफ द युनियन लिस्ट इन 7th शेड्यूल empowers the parliament to legislate all taxes on income other than agriculture income. जी काय युनियन लिस्ट आहे, संघसूची आहे 7व्या शेड्यूल मध्ये. आपलं तुम्हाला आता काही लोकांना हे माहित असेल, काही लोकांना माहित नसेल, भरपूर लोकांनाही माहित नसेल की संघसूची काय आहे, राज्यसूची काय आहे, समवर्ती सूची काय आहे. तर ही आपल्या राज्यघटनेमध्ये जी आपली भारताची राज्यघटना आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये युनियन लिस्ट दिलेली आहे, संघ सूची दिलेली आहे 7व्या अनुसूचीमध्ये. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जो काही कर आहे, ऑल टॅक्सेस ऑन इन्कम अदर दॅन एग्रीकल्चर इन्कम, या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. कुठल्यामध्ये? 246 अलॉंग विथ द क्लॉज 82 यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलंय? आर्टिकल 246(3) along with the entry 46 in the list second state list of the 7th schedule bests powers on the states to levy tax on the agricultural income. जो आपल्या ऍग्रिकल्चरचा विषय आहे, कृषीचा विषय आहे, तो आपल्या राज्यसूचीमध्ये आहे. त्यामुळे त्याच्यावरती जो काही टॅक्स वगैरे काय आहे, जो लावायचा न लावायचा, ते कशामध्ये सांगितलेलं आहे? तर 246(3) मध्ये सांगितलेलं आहे. जिथं आपली स्टेट लिस्ट आहे, राज्यसूची आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे. बघा पुढे, टॅक्सेशन ऑफ ऍग्रिकल्चरल इन्कम. व्हॉट इज ऍग्रिकल्चरल इन्कम? सेक्शन 2(1)(a) ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. जो काही इन्कम टॅक्सचा ऍक्ट आहे 1961चा, त्याच्या सेक्शन 2(a) मध्ये ते सांगितलेलं आहे. मग बघा खाली, ऍग्रिकल्चरल इन्कम मीन्स रेव्हेन्यू जनरेटेड थ्रू रेंट और लीज ऑफ लँड इन इंडिया दॅट इज युज्ड फॉर ऍग्रिकल्चरल पर्पज. ज्या काही लँड वापरल्या जातात ऍग्रिकल्चरल पर्पज साठी, त्याच्या थ्रू जो रेंट मिळतो, त्याच्या थ्रू जो इन्कम येत असतो, तो काय झाला? आपला ऍग्रिकल्चरल इन्कम झाला. एनी इन्कम डिराइव्ड फ्रॉम कमर्शियल सेल्स ऑफ प्रोड्यूस गेन्ड फ्रॉम अन ऍग्रिकल्चरल लँड. एनी इन्कम फ्रॉम फार्म बिल्डिंग, म्हणजे काय झालं? या सगळ्या गोष्टीपासून जो इन्कम मिळतो, आपली जी ऍग्रिकल्चरल लँड असेल त्याच्यापासून जो आपल्याला वेगवेगळ्या
वेगवेगळ्या गोष्टींमधून किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जो आपल्याला इन्कम मिळत असतो त्याला काय म्हणायचं, ऍग्रिकल्चरल इन्कम म्हणायचं. बघा पुढे, की पॉइंट्स टू व्हॅलिडली क्लासिफाय अँड इन्कम ॲज ऍग्रिकल्चर इन्कम. काय सांगितलं बघा, इन्कम शुड बी फ्रॉम अन एक्झिस्टंट पीस ऑफ लँड इन इंडिया. Income should be from piece of land that is used for agricultural operation. जी जमीन agricultural land operation साठी वापरलेली आहे तिच्यापासून जो इन्कम येतो तो याच्यामध्ये ग्राह्य धरला जातो. इन्कम should stem from produce achieved after cultivation of the land. Cultivation of land is must. काय सांगितलं याच्यामध्ये, कल्टिवेशन ऑफ लँड इज मस्ट, म्हणजे तिथं ती कल्टिवेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यातून जो इन्कम मिळेल तो याच्यामध्ये ग्राह्य धरला जातो. इन्कम कॅन बी फ्रॉम लँड दॅट इज नॉट अंडर द असेस ओनरशिप. दॅट इज ओनरशिप ऑफ लँड इज नॉट इसेन्शियल. काय सांगितले त्यांनी, जी काय लँडची ओनरशिप आहे ती इसेन्शियल आहे का, नाही. असं नाही की ती फक्त स्वतःचीच पाहिजे असं काय आहे का, नाही. ओनरशिप ऑफ लँड इज नॉट इसेन्शियल. ह्यामध्ये हे पॉइंट्स ग्राह्य धरले जातात. कशामध्ये, ऍग्रिकल्चरल इन्कम साठी. बघा, व्हॉट इज नॉट अन ऍग्रिकल्चरल इन्कम. आता ऍग्रिकल्चरल इन्कम मध्ये काही काय येणार नाही. बघा, इन्कम फ्रॉम सेल्स ऑफ ग्रास, ट्रीज एक्सेट्रा ग्रोन स्पॉन्टेनियसली. बरोबर आहे, जो ग्रास पासून ट्रीज पासून जो काही इन्कम येतो तो याच्यामध्ये येणार नाही. इन्कम फ्रॉम सेल्स ऑफ प्रोसेस्ड प्रोड्यूस विदाउट कॅरिंग आउट एनी ऍग्रिकल्चरल ऑपरेशन. ऍग्रिकल्चरल ऑपरेशन सोडून जिकडून आपल्याला इन्कम येईल, ज्याकडून आपल्याला इन्कम येईल तो इन्कम याच्यामध्ये पकडणार नाही. इन्कम इन केस वेअर द produce is subjected to substantial processing which changes the very nature of products. Income from trees that have been cut and sold as a timber. मग हे कशामध्ये येणार नाही, आपल्या ऍग्रिकल्चरल इन्कम मध्ये येणार नाही. त्यानंतर स्टोन क्वेरीज पासून जो इन्कम मिळेल तो सुद्धा येणार नाही. त्यानंतर फ्रॉम ब्रीडिंग ऑफ लाईव्ह स्ट्राईक, फ्रॉम डेअरी फार्मिंग, फ्रॉम पोल्ट्री फार्मिंग, फ्रॉम ब्रिक मेकिंग, फ्रॉम सप्लाइंग वॉटर टू ऍग्रिकल्चरिस्ट, इन्कम डिराइव्ड फ्रॉम लेटिंग आउट ऑफ लँड. त्यानंतर इन्कम अरायझिंग आउट ऑफ ट्रान्सफर ऑफ ऍग्रिकल्चरल लँड. आउट ऑफ ट्रान्सफर ऑफ ऍग्रिकल्चर लँड, ज्या ऍग्रिकल्चरल लँड सोडून जो इन्कम आहे तो काय धरला जाणार नाही. हे काय होते, ऍग्रिकल्चरल इन्कम मध्ये काही येत नाही. ते इथं पॉइंट दिलेले आहेत. पुढे बघा, पार्शियली ऍग्रिकल्चरल इन्कम अँड पार्शियली नॉन ऍग्रिकल्चरल इन्कम. हे कशामध्ये सांगितले बघा, रूल जो 7 आहे IT रूल्स 1962 याच्यामध्ये ते सांगितलेले आहेत. म्हणजे कुठले आहेत, जे बघा, इन्कम फ्रॉम ग्रोविंग अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रबर, टी अँड कॉफी. ह्या 3 गोष्टीपासून आहे तो कसा आहे, पार्शियली ऍग्रिकल्चर आहे आणि पार्शियली नॉन ऍग्रिकल्चरल इन्कम आहे. त्यानंतर बघा, फर्स्ट ऍग्रिकल्चरल इन्कम टॅक्सेबल. बघा, बाय डिफॉल्ट ऍग्रिकल्चरल इन्कम इज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्सेशन नॉट इन्क्लुडेड इन टोटल इन्कम फॉर टॅक्स पर्पज. काय सांगितलंय, जो ऍग्रिकल्चरल इन्कम आहे तो टॅक्सेशन पासून कसं त्याला दूर ठेवलेला आहे, एक्झेम्प्टेड ठेवलेलं आहे. बघा, ऍग्रिकल्चरल इन्कम इज एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्सेशन. समजलं का सगळ्यांना? ऍग्रिकल्चरल इन्कम कसं आहे, टॅक्सेशन पासून, त्याच्यावर आहे का टॅक्स? नाही. हा, हे कुठं सांगितलेलं आहे बघ पुढं, एक्झेम्पशन प्रोव्हिजन सेक्शन 10(1) ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. जो इन्कम टॅक्सचा ऍक्ट आहे 1961चा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सेक्शन 10(1) मध्ये. However, agricultural income is included in the taxable income for rate purpose if, बघा, इफ कधी सांगितलंय, जर नेट ऍग्रिकल्चर इन्कम एक्सीड ₹5,000. टोटल इन्कम एक्सक्लुडिंग नेट ऍग्रिकल्चर इन्कम एक्सीड द बेसिक एक्झम्पशन लिमिट. जे काही त्याचं लिमिट आहे बेसिक एक्झम्पशन लिमिट, त्याच्या जर वरती त्याचा टोटल इन्कम झाला तर तो कसा झाला, तर तिथं तो जो काही रेट आहे तो लावला जाऊ शकतो. बघा आता, शुड ऍग्रिकल्चर इन्कम बी टॅक्सेड, त्याचे आन्सर दे. बघा, इन द रिसेंट रिलेवेशन द IT डिपार्टमेंट स्टेटेड दॅट लिटल मोर दॅन
2 crore Indians or 1.7% of the population paid income tax. इन्कम टॅक्स किती लोक भरतायत ते त्यांनी सांगितलेलं आहे. The fact that less than 2% of Indians pay income tax is seen as a sign of widespread evasion. काय सांगितलंय त्यांनी? फक्त इन फॅक्ट लेस दॅन 2%, म्हणजे 2% पेक्षा कमी इंडियन्स जे आहेत ते काय करतात, इन्कम टॅक्स पे करतात. आणि हे साईन कशाचं सांगितलंय त्यांनी? वाईड स्प्रेड इव्हॅजन, म्हणजे कर चुकवेगिरीचं सांगितलेलं आहे. इवन द फायनान्स मिनिस्टर इन हिज बजेट स्पीच 2017 state that income tax to GDP ratio is very low and claimed that India is tax non-compliant society and too many people evade taxes. हे काय एवढं महत्वाचं नाहीये, फक्त ते लक्षात ठेवायचंय 2% पेक्षा जास्त कमी लोक इन्कम टॅक्स पे करत आहेत. ठीक आहे, हे पण काय एवढं महत्वाचं नाहीये तुमच्यासाठी. आता इथं बघा काय सांगितलंय. अकॉर्डिंग टू द फायनान्स मिनिस्टर 2074 entities and individuals declared agriculture income above ₹1 crore during 15-16. More than 90% of agriculture land is cultivated by marginal farmers who do not file any income tax return as their income is exempt from tax. हे पण एवढं काही म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड नाही, हे जुनी इन्फॉर्मेशन आहे 2015 वगैरे. फक्त बघा इथं काय सांगितलंय त्यांनी. Thus, a need is felt to definition of agriculture income under the tax laws and impose on appropriate monetary threshold and careful should. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की 2% लोक आपल्या इन्कम टॅक्स पे करत आहे. हे कशाचं आहे? इव्हॅजनचं आहे, वाईड स्प्रेड कर चुकवेगिरीचं साईन दाखवत आहे. आपल्या ऍग्रिकल्चर वरती काही म्हणजे तिथं कंडिशन आहे, जे बेसिक लेवलचं लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे, ते लिमिट जर क्रॉस केलं तर तिथं तो टॅक्सचा जो रेट आहे तो लावला जातो. आता आपल्याला पाहिजे वॅट. वॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. बघा, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स is an indirect tax on goods. कसा आहे हा? इनडायरेक्ट टॅक्स आहे. मग आपण पाहिलेलं इनडायरेक्ट टॅक्स आपण पे कसा करत असतो? गुड्स अँड सर्व्हिसेसच्या थ्रू. पण कसा करतो आपण? इनडायरेक्टली करतो का डायरेक्टलीच? इनडायरेक्टली. अजून कुठले टाइप पाहिले आपण इनडायरेक्ट टॅक्सचे? सेंट्रल सेल टॅक्स, अजून सेंट्रल एक्साइज टॅक्स, सर्व्हिस टॅक्स. एकच स्टुडंट सांगते, बाकीचे का सांगत नाहीयेत? सर्व्हिस टॅक्स, कस्टम लॉस. अजून आपण गुड सर्व्हिसेस वर आपला जीएसटी टॅक्स आहे, तो सुद्धा कसला आहे? इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट. हा, मग इनडायरेक्ट टॅक्स कधी पे करतो आपण? एखादी गोष्ट घेतो तेव्हा, त्याच्या आधी पैसे पे करताना आपण तो जो इनडायरेक्ट टॅक्स आहे तो कसा करत असतो? पे करत असतो. आता बघा, जो वॅट आहे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आहे, तो सुद्धा कुठला आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. वॅट इज इम्पोज्ड ओनली ऑन द अमाऊंट ऑफ व्हॅल्यू ऍडिशन. जी काय व्हॅल्यू ऍडिशनची अमाऊंट आहे त्याच्यावरती तो इम्पोज केला जातो. इट इज अ मल्टी पॉइंट टॅक्स लेव्ड ॲज अ proportion of value addition where the tax burden can be shifted from one person to another person till the ultimate consumer can consume the goods. जो हे काय सांगितलंय, जो आहे तो कसा आहे? जे बर्डन आहे, टॅक्स बर्डन, ते कसं होते? शिफ्ट होते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय होतंय? शिफ्ट होत आहे. त्यानंतर वॅट इज चार्ज्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट. वॅट इज इंट्रा स्टेट सेल टॅक्स. कसा आहे? इंट्रा स्टेट सेल टॅक्स, सेल्स विदिन अ स्टेट. आता मला सांगा, इंट्रा आणि इंटर मध्ये फरक काय आहे? येते का कुणाला? इंट्रास्टेट म्हणजे त्याच स्टेट मध्ये आणि इंटरस्टेट म्हणजे दोन वेगवेगळ्या स्टेट मध्ये. हा, इंट्रा म्हणजे काय? विदिन अ स्टेट. आणि इंटर म्हणजे काय? वेगवेगळ्या स्टेट मध्ये. हा, बघा,
वॅट का आला किंवा त्याची निर्मिती कशी झाली किंवा वॅटची गरज का पडली किंवा का काढला गेला, तर बघा, वॅट कम्स इन इंडिया इन 1986, नेमली मूड वॅट. काय होतं त्याचं आधी नाव? मूड वॅट होतं. मोडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्स इन एक्साइज. दॅट मीन्स इट इज नॉट अ न्यू स्कीम, इट इज अ व्हेरी old. VAT is not a new concept, it is a part of sale tax, but VAT comes into existence because the sale tax was causing couple of problems. Then to remove this problem, the VAT, value added tax, which is a part of sale tax applied by the central government of India. काय सांगितलंय? कधी आली? 1986 मध्ये आला. हा जो मूड वॅट होता त्याचाच पुढे जाऊन वॅट झालेला आहे. आपला सेल टॅक्सचाच हा एक वॅट प्रकार आहे. पण सेल टॅक्स मध्ये खूप असे प्रॉब्लेम्स होत होते, म्हणून वॅटची निर्मिती केली झाली. वॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. बघा, nowadays after some amendments in mood VAT, the name was changed into CENVAT, म्हणजेच सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. मूड वॅटचं पुन्हा काय झालंय? CENVAT म्हणजेच काय झालंय? सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. सेल टॅक्स इज ऑल्सो नोन ॲज अ ट्रेड टॅक्स अँड टर्नओव्हर टॅक्स. बघा, हे लक्षात ठेवा. मूड वॅटचं काय झालं? काय झालं मूड वॅटचं किंवा मोडिफाईड व्हॅल्यू टॅक्सचं काय नाव? काय झालं? सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. गुड. त्यानंतर बघा, ऍज अ डिस्कस्ड ॲज अर्लियर, वॅट कम इन टू एक्झिस्टन्स बिकॉज सेल टॅक्स वॉज कॉझिंग कपल ऑफ प्रॉब्लेम्स. काय आपण आधी पाहिलं, सेल टॅक्सचाच हा एक भाग आहे. सेल टॅक्स मध्ये खूप असे काही काही प्रॉब्लेम येत होते, वेगवेगळे तिथे अडचणी निर्माण होत होत्या, म्हणून वॅटची निर्मिती केली. मग कुठले प्रॉब्लेम त्यांनी सांगितले? बघा, डबल टॅक्स चार्ज, टॅक्स ऑन टॅक्स म्हणजेच कॅस्केडिंग इफेक्ट. लक्षात ठेवा, कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे एक टॅक्स असतो त्यावरच अजून टॅक्स लावला जातो, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? कॅस्केडिंग. हा जो प्रॉब्लेम आहे कॅस्केडिंग इफेक्टचा किंवा डबल टॅक्स, मल्टी टॅक्सेशन चार्ज, हे जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सेल टॅक्स मध्ये येत होते, म्हणून सेल टॅक्सचं पुढे जाऊन काय केलं? व्हॅल्यू ऍडेड टॅक्स केलं. पुढे आता ह्याचे रेट्स आहेत वेगवेगळे. इथं थोडेसे दिलेले आहेत, अजून भरपूर आहेत, पण म्हणजे 6 की 7 आहेत, पण इथे 4च दिलेले आहेत. बघा, देअर आर फोर मेन रेट्स फॉर इनपुट अँड आउटपुट व्हॅट टॅक्स. 0% ऑन एक्झेम्प्टेड गुड्स. कुठले कुठले आहेत बघा? 0% आपण पाहिलं, ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, त्यानंतर कॉटन अँड सिल्क यार्न, कर्ड अँड बटर मिल्क, नॅशनल फ्लॅग, साल्ट. ह्याच्यावरती टॅक्स किती आहे? किती आहे टॅक्स? 0%. 0%. ऋषिकेश 089. ऋषिकेश 089. येस मॅम. हॅलो. 0% कशा कशावरती लावला जातो? आपला कर्ड अँड बटर मिल्क आहे त्याच्यावरती किती रेट सांगितलेला आहे वॅटचा? हॅलो, लेफ्ट झाले का हे? ऋतुजा मेत्रे 072. मी अबसेंट मानणार आहे बरं का. ठीक आहे, ऋतुजा मेत्रे अबसेंट आहेत आज. प्रणव पाटील 078. येस मॅम. 078 आवाज येतोय का? येस मॅम. सांगा मला, मूड वॅटचं नाव काय केलं किंवा मोडिफाईड व्हॅल्यू ऍडेड टॅक्सचं नाव काय केलं? आहे का लक्ष? भक्ती 093. ज्यांनी आज काहीच बोलले नाही त्यांचे मी अबसेंट मानणार आहे. 093 सांगा. मोडिफाईड आपण नाव काय केलंय आपल्या इथं?
सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. हा, कोणी आधी त्यांना येत नव्हतं त्यांनी बघा इथे सांगितलेलं आहे. काय नाव केले? सेंट्रल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. लक्ष द्या, थोड्या स्टुडंटचं लक्ष आहे, बाकीचे फक्त जॉईन करून बसलेले आहेत. बघा 1% कशासाठी सांगितलं आहे? ज्वेलरी, त्यानंतर बलियन अँड स्पेसिस, त्यानंतर प्रिशियस अँड सेमी प्रिशियस स्टोन्स. 4% काय सांगितलं? फार्मसी, कम्प्युटर, सोप्स. 12.5% फॉर FMCG, ऑटोमोबाईल्स याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अजून 8 एक आहे, 28% कशासाठी तरी आहे. तो कशासाठी आहे तो तुम्ही सर्च करून मला सांगायचं आहे. त्यानंतर बघा टर्मिनॉलॉजी कुठल्या कुठल्या आहेत? इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स इज द टॅक्स शोन इन आवर परचेस बिल्स अपार्ट फ्रॉम द ट्रेड परचेस टॅक्सेस ऑन कॅपिटल गुड्स परचेस लाईक AC, computers, etc. is also considered for the input tax. इनपुट टॅक्स कशा कशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा. जेव्हा आपण कॅपिटल गुड्स खरेदी करतो, AC सारखे, कॉम्प्युटर सारखे, त्याच्यावरती त्यांनी सांगितलेले आहे कुठला? इनपुट टॅक्स. आणि आता कुठला दुसरा? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज द टॅक्स चार्ज्ड ऑन ऑल द टॅक्सेबल सेल्स ऑफ वॅट डीलर्स. जो वॅट डीलर्स आहे त्याच्यावरती काय सांगितले त्यांनी? आउटपुट टॅक्स इज द टॅक्स चार्ज्ड ऑन द ऑल द टॅक्सेबल सेल्स ऑफ वॅट dealer. For example, tax shown as a output tax and it becomes input tax for our consumer. हे काय झाले? वॅट आणि सॉरी इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. मेन तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे वॅट टॅक्स म्हणजे काय आहे, त्याची स्थापना, त्याचं रूपांतर कशातून कशात झालं, त्याचे रेट किती आहेत, कशावरती किती आहे. किंवा आता वॅट आपला कुठला टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. हे तुम्हाला 4 सांगितले आणि मी जो म्हणते 28 आणि 8% जो रेट लावला जातो तो आपल्या GST मधला आहे. म्हणजे तो कुठला आहे? इनडायरेक्ट टॅक्सचाच एक भाग आहे. मग तो कशावर कुठल्या गोष्टींवर लावला जातो ते तुम्ही सर्च करायचं आहे. मग असे सांगितलेलं आहे 28, 8 आणि अजून समथिंग 12 वगैरे आहे. तो आपला GST म्हणजेच आपला इनडायरेक्ट टॅक्स आहे. वॅट